नरके मुक्ती आणि संपदा सर्व संगती सदा गुण गायनावडी हीच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायनावडी हीच माझी सर्व जोडी. शरण हवा गुण गायनावडी हीच माझी सर्व जोडी. विभूमिर्नादं जलंतं ग्रंथं स्वयं लीलया रूपवेशं दधानं गवां वृंदकानंदनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगातुर प्रथम मान दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या विवादाने कथेचा विस्तारू. बापाची सद्गुरु दासगुगा अलंका पुरीरम्य सिंहासनस्थं पदां भुजते जस्परदिग्देशं विधिं राजदेवे सदा श्रीमानं समाधिस्थं मुदे भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय श्री संतांची माता चरणावर रे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेचा आजचा हा दिवस. जर सकाळी कीर्तन असतं तर माझ्या डोक्यात उभारलेला हात जगी जाणविली मात हा अभंग होता. परंतु प्राण प्रतिष्ठा होऊन गेल्याच्या नंतर 4-5 तासांनी कीर्तन असल्यामुळे
मला असं वाटलं भगवंताकडे एक छोटीशी भगवंताचीच सेवा आपल्याकडून घडावी अशी मागणी मात्र अभंग काढलेली आहे. विठ्ठला संत श्री थोर या मातीतून जन्माला आलेले थोर संत श्री सकवाजी बाबा यांच्या पदस्पर्शानं वास्तव्यानं पावन झालेला आपला हा सगळा परिसर. गुळाणी या गावामध्ये त्यांचं वास्तव्य राहिलं. जन्म कदाचित इथलाच ना, जन्म सुद्धा गुळाणीचाच. आता 150 ते 200 वर्ष त्यांना झाली असतील सकवाजी बाबांना. त्यांच्याच करंगळीला धरून, त्यांच्याच विचारांची कास धरून, त्यांच्याच शिकवणीची कास धरून या मंदिराची उभारणी आणि या मंदिराची काय नामोल्लेख, या मंदिराच्या निमित्तानं या ट्रस्टचाही नामोल्लेख ज्यांच्या नावानं केला गेलेला आहे. बुवाजी बाबा, बरोबर ना, जिवाजी बाबा खळदकर, जिवाजी बाबा खळदकर अर्थात हे आपले पूर्वज. आणि अतिशय महत्वाची आणि चांगली बाब इथं आल्याच्या नंतर मला जाणवली, इथं माहीत झाली की 70 ते 80 वर्षांपासून इथे जिवाजी बाबांच्या माध्यमातून उभा राहिलेला सुरू झालेला जो काकड्याचा उपक्रम आहे, काकड्याचा कार्यक्रमाचा उपक्रम आहे, दरवर्षीच्या कार्तिक महिन्यामध्ये काकडा केला जातो. आणि तो काकडा अशा या छोट्याशा वस्तीवर सुद्धा 70-80 वर्षापर्यंत अविरतपणे चालावा, की जिवाजी बाबांचं, सकवाजी बाबांच्या पुण्याचं, त्यांच्या कर्तृत्वाचं, त्यांच्या कार्याची एक पावती म्हणावी लागते. आणि त्यानंतर आणखी एक चांगली गोष्ट मला या ठिकाणी आल्याच्या नंतर समजली. हा 70-80 वर्षांचा काकड्याचा उपक्रम तर आपल्या जीवनाला चिटकून आहे, त्याच्यावर वाद नाही. पण आणखी एक महत्वाची बाब अशी आहे, इथं काही जी लोकवस्ती आहे ही सगळी एकाच घरातून असून जिवाजी बाबा यांच्या वंशजांची ही सगळी लोकवस्ती आहे. आणि विशेष म्हणजे जी लोकवस्ती या ठिकाणी आहे त्याच्यातले 90% लोक माळकरी आहेत. त्याच्या कार्यावाचा 90% माळकरी म्हणजे ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचे अनुगृहीत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा या छोट्याशा वस्तीवर घर अंदाजे 10-15च्या दरम्यान असतील, 10 ते 15 घर असतील. अशा या छोट्याशा वस्तीवर 70-80 वर्षांपासून काकडा असल्यामुळे त्यांच्या निमित्तानं एक ट्रस्टची उभारणी झाली, जिवाजी बाबांच्या निमित्तानं, त्यांच्या नावाच्या निमित्तानं. आणि त्यांच्याच दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी पुढेही पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आमचे साधू संत ज्ञानोबा तुकोबाराय त्यांचे विचार, ज्ञानेश्वरी गाथा माहीत व्हावा आणि या निमित्तानं आध्यात्मिक संस्कार आमच्यावर पडावेत, एवढ्यासाठी एवढ्याशा छोट्याशा वस्तीवर सुद्धा इतकं सुंदर आणि चांगलं मंदिर तुम्ही बांधलं, त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो. मंदिर अगदी सुंदर आहे, तुमदार आहे, छोटे खाणी असलं तरी सुद्धा अगदी मनमोहक आहे. पण महत्वाचा भाग असा असतो, मंदिर बांधणं सोपं असतं. शब्द समजतायत ना? कोणत्याही देवतेचं मंदिर बांधणं सोपं असतं. संतांचं असेल, देवाचं असेल, आपल्या श्रद्धाळू श्रद्धेय दिवाण असला तरी काही बिघडत नाही. पण निदान या टायमाला दररोज सायंकाळी एक वात लावली जावी आणि अगरबत्ती का होत नाही लावून त्याला सुगंधित करण्याचा, त्याला एक पवित्रता आणण्याचा प्रयत्न करावा, ही मंदिराची खरी गरज आहे. आता देव आम्ही मंदिर बांधलं, देव आमच्या मंदिरात आम्ही आणून उभा केला, तिथं आल्याच्या नंतर आता आमचं काम संपलं असं जर कोणी म्हणत असेल मंदिर बांधणारे, तर या मताचं आहे. अशा पद्धतीनं मंदिर नसलं तरी बिघडत नाही. पण आता देव आलेला आहे आणि देव आपल्या गावात, आपल्या वस्तीवर आल्याच्या नंतर तो नुसता आला नाही. तर आता इथून पुढे जोपर्यंत शेवटचा माणूस जिवंत आहे ना, तोपर्यंत देवाचं अस्तित्व इथे. देव तुमच्यात आमच्यात आहे. म्हणून आपल्या तसा मी धार्मिक बाबींवर, अर्थात धर्मात
घरातल्या हिंदू मुस्लिम वगैरे वगैरे धार्मिक बाबीवर जास्त बोलणारा माणूस नाही, पण तरी सुद्धा एक दोन वाक्य जाणून बुजून बोलतोय. मुस्लिम आता तुम्ही तुलना करीत नाही, फक्त एक तुम्हाला तुमच्यातली आपल्यातली हिंदूंमधली ज्योत चेतवण्याचा माझा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. जर मुस्लिम धर्मीयांचा जर आपण विचार करावा ना, दिवसातून 5 वेळा नमाज पढतात ते. किती वेळा? जिथं असतील तिथं, जसे असतील तसे, कुठं रस्त्यावर असतील तर रस्त्यावर, जसं वेळ मिळेल तसं. एका दुसरा माणूस नसेल पुढे त्याच्यात वाद नाही, पण ज्यांना ज्यांना शक्य आहे ना, जिथं जिथं असतील तिथं, रस्त्यावर असोत, कामाधंद्यात असोत, कुठेही असोत, 5 वेळेला नमाज पडतात. एखाद वेळेला चुकतही असेल. आपण दिवसासाठी देवाचं किती वेळा दर्शन घेतो? हिंदू म्हणून आपल्या हिंदूंचं बोलतोय मी, समस्त हिंदूचं, फक्त एका वस्तीचं किंवा एका गावाचं बोलत नाही, समस्त हिंदू समाजाचं मी बोलतोय. ते जर 5 वेळा नमाज पडत असतील आणि देवाधर्माची त्यांच्या अंतःकरणामध्ये जर इतकी श्रद्धा असेल, अर्थात म्हणजे त्यांच्या अंतःकरणात श्रद्धा आहे म्हणून आम्ही ठेवायची, हे मात्र असं मला म्हणायचं नाही. मुळात भारत हा, हिंदुस्थान हा देवाधर्मांचा, देवदेवतांचाच देश आहे, देवाधर्माचा देश आहे. आणि वैदिक परंपरेनं ज्ञानोबा तुकोबारायांसारख्या साधू संतांनी, अध्वर्यूंनी आम्हाला या आध्यात्मिक विचारांना चिटकून ठेवण्याचे प्रयत्नही केलेले आहेत. आणि खरं सांगू, जर साधू संत आणि साधू संतांचे विचार किंवा देवधर्म, अध्यात्म जर नसतं, तर मग कधी कधी मला प्रश्न पडतो की खरंच हिंदुस्थानातील जो काही समाज आहे तो माणूस म्हणून तरी राहिला असता की नाही, हा प्रश्न असेल. अंतःकरणातून माणुसकीचे कोंब येण्यासाठी, आपल्याला कुठेतरी आकार मिळण्यासाठी, संस्कारांची रुजवण अंतःकरणामध्ये होण्यासाठी साधू संतांचे विचार, देवधर्म, त्यांचे विचार काय, त्यांच्याविषयीचे काही विचार शिकवून आमच्या हृदयापर्यंत आम्ही रुजावी, टिकावी. आणि ती नुसती रुजावीच नव्हे, तर त्या शिकवणीची करंगळी धरून आमच्या जीवनात बदल व्हावा, ही त्याची खरी नीती कर्तव्य आहे. पाठीमागे विद्यापीठामध्ये असताना आमच्या हरिप्रसाद खळदकर, आम्ही विद्यापीठामध्ये एकत्र राहिलो काही वर्ष. आणि माझ्या PhDच्या निमित्तानं विद्यापीठात मला 6 वर्ष राहावं लागलं. त्या मधल्या काळामध्ये आमची ओळख झाली, आणि ओळख झाल्याच्या नंतर दोघंही आध्यात्मिक विचारांची असल्यामुळे आमची घनिष्ठ अशी मैत्रीही निर्माण झाली. आता हरिप्रसादांना यांना माहिती आहे की विद्यापीठात किती प्रवृत्तीचे आणि किती विचित्र विचारांचे लोक असू शकतात, हे त्यांना माहिती आहे. तुम्ही कल्पना करा फक्त. तर तिथं एका विद्यार्थ्यानं, एका मुलानं मला चहा पिता माझा चहा पिलं आणि मला प्रश्न विचारला होता, ते मंदिराची, आणि ते पाठीमागे नाही का, मला वाटतं 2021ला का नाही, 2022ला राम मंदिराची स्थापना झाली, राम मूर्तीची राम प्रतिष्ठापना झाली. 2022ला 21 जानेवारी 2022ला राम मूर्तीची, रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली. आणि त्यावेळेला त्या एका विद्यार्थ्यानं, डाव्या विचारसरणीचा असेल कदाचित, त्याच्याशी मला काही घेणे पण प्रश्न विचारला होता. म्हटले, खरोखरच मूर्तींची गरज आहे का? आणि हरिप्रसादजी, अशा लोकांना ना क्रमाने इतके पाठ असतात ना, ओव्या, अभंग, साधू संतांचे विचार इतके पाठ असतात ना, आडवं लावायचं म्हटल्याच्या नंतर पाठ ठेवावेच लागतात ना. त्यांना मला विचारलं, मी म्हटलं का बरं तुला असं वाटतंय, मूर्तींची गरज नाही किंवा मंदिराची गरज नाही असं तुला का वाटतंय? मी पुढे प्रश्न विचारला होता. ती म्हटलं काय ना, साधू संतांचे विचार आहेत, विठ्ठल जळी स्थळी भरला, बरोबर ना, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सगळ्या कणाकणात, दगडात, मातीत, झाडात, झुडपात, माणसात, पशुपक्षात सगळीकडे देव आहे, बरोबर ना. म्हटले संत तुकोबाराय, ज्ञानोबाराय आदी करून जे काही संत आहेत, म्हटले ना, जे दृष्टी दिसे ते हरिरूप. जर सगळीकडेच देव आहे, मग मूर्तीत मानायची गरज काय? मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आहे ना आपली, त्या निमित्ताने बोलतोय मी. जर सगळीकडेच देव आहे तर मूर्तीत मानायची गरज काय? तुम्हाला काय वाटतं? प्रश्न योग्य आहे का अयोग्य आहे? प्रश्न योग्य आहे की अयोग्य, काय वाटतं? आणि माझी कीर्तनाची शैली संवादात्मक आहे. मी मध्ये मधून तुम्हाला प्रश्न विचारत असतो, तुम्ही बोलायचं, टेन्शन घेऊ नका. तुमच्या मुलासारखा मुलगा असेल,
हरिप्रसाद आणि मी काही दोन नाहीये तुम्हाला. बोला, टेन्शन घेऊ नका. प्रश्न योग्य आहे की अयोग्य आहे? प्रश्न कळाला का? प्रश्न कळाला की नाही? कळाला ना? मग योग्य आहे का अयोग्य आहे? मला वाटतं अयोग्य आहे. प्रश्नच अयोग्य आहे. याचं कारण सांगतो मी. त्याचं म्हणणं असं आहे की विठ्ठल जळीस तळी भरला, रीता ठाव नाही उरला. म्हणजे दगडात, मातीत, माणसात, झाडात, झुडपात, पशु पक्षात जिकडे पाहावं तिकडे देव आहे. मग मूर्तीत मानायची गरज काय? अयोग्य एवढ्यासाठी मग सगळीकडेच देव आहे, तर मूर्तीत न मानायचा तरी काय संबंध आहे? कळलं उत्तर? प्रश्नातच उत्तर आहे. जर सगळीकडेच आहे ना दगडात, मातीत, मग मूर्तीत नाही का? नाही का? आहे ना. मग मूर्तीतल्या देवाची पूजा केली मग बिघडलं कुठं? आणि त्याच्यापेक्षा आणखी सांगतो, खरोखरच गरज नाही. ह्या मूर्त्या ज्या आपण स्थापन केल्यात ना, ह्या मूर्त्यांची, मंदिराची खरोखरच गरज नाही. पण कुणाला गरज नाही? गरज कोणाला नाही? ज्यांना झाडा झुडपात विठ्ठल जळीस तळी भरला हे दिसायला लागले ना, त्यांना गरज नाही ना. तुम्हाला दिसतंय का? मला दिसतंय का? नाही दिसत मला. तुम्हाला दिसतंय का? नाही दिसत तुम्हाला. जर आम्हाला आमच्या आईबापात देव दिसत नाही तर मूर्तीत कशी दिसायचंय? जर आम्हाला आमच्या सख्या भावाबंधवांमध्ये तिथं जर माणूस पण दिसत नाही तर देव कुठला आलाय? जळीस तळी भरला, रीता ठाव नाही उरला, ही अनुभूती जेव्हा येईल ना, तेव्हा मूर्त्यांची अजिबातच गरज नाहीये. समजून घ्या. तेव्हा आता मी समजून घ्या. जेव्हा हे मुळात तिथं ते अक्षर लिहिलेलं असायचं ना, ती बाराखडीचं अक्षर जेव्हा लिहिलेलं असायचं, त्या प्रत्येक अक्षराच्या शेजारी एक एक चित्र असायचं. कच्या शेजारी एक चित्र असायचं कपाचं. जेव्हा पहिल्यांदा शाळेत लेकरू गेले ना, मग ते आताच असलं तरीही आणि आपल्या काळातलं असलं तरीही, जेव्हा पहिल्यांदा शाळेत लेकरू गेले ना, कोणत्याही लेकराला शाळेत गेल्या गेल्या माहित नसतो. असतो का? नाही. त्याला क माहित असतो का? नाही. त्याला क माहिती असतो का? नाही. पण त्या लेकराला कप माहिती. त्याला क माहित नाही पण त्याला कप माहिती. बरोबर नाही? त्याला कप माहितीये. त्या कच्या शेजारी एक कपाचं चित्र असतं आणि त्या कपाच्या चित्राकडे पाहिल्याच्या नंतर त्या लेकराच्या ध्यानात येते, अरे ह्या दोन वाट्या आणि मध्ये जर एक दांडी असेल तर त्याला क म्हणावं लागतंय. बरोबर ना? कशावरून ध्यानात येतं? नीट नीट समजून घ्या. बोला बोला. त्या चित्रावरून, कपाच्या चित्रावरून ध्यानात येतं, मध्ये एक दांडी आणि दोन बाजूला दोन वाट्या असतील तर त्याला क म्हणायचं असतंय. हे त्याला कपाचं चित्र पाहिल्याच्या नंतर ध्यानात येतं. मग जेव्हा जेव्हा कपाचं चित्र पाहिल आणि तेव्हा तेव्हा त्या कपाच्या शेजारी जर दोन वाट्यांमध्ये एक दांडी असेल तर त्याला क म्हणायचंय. हे फिट बसतं त्याच्या डोक्यात. आता मला सांगा, पहिली, दुसरी, तिसरी, 10वी, 12वी असं करीत करीत पार ते एम ए PhD झालं किंवा ते काय लॉ वगैरे झाला नाही. मला सांगा, 10वी 12वीला गेल्याच्या नंतर सुद्धा जिथं जिथं क येईल तिथं तिथं कपाच्या चित्राची गरज आहे का? आहे का? का नाही? आता सांगा मला, का नाही? हे ज्ञानेश्वरीतलं नाही सांगत मी. त्याला ओळख झाली, डोक्यात फिट झालं, ते ओळख झाली, त्याला कची ओळख झाली. कपाच्या चित्रामुळे कची ओळख झाली आणि या दोन वाट्यांमध्ये जर दांडी असेल तर त्याला क म्हणावं लागतं. हे कसं फिट झालं? फिट झालं. बरोबर नाही? अनुभव आला, त्याला ओळख झाली. म्हणून आता जिथं जिथं क येईल तिथं कपाच्या चित्राची गरज नाहीये. ज्यांना ज्यांना कची ओळख नाही त्यांना कपाच्या चित्राची गरज आहे. ज्याला ओळख आहे त्याला कपाच्या चित्राची गरज नाही. ज्यांना ज्यांना भगवंताची ओळख झालेली आहे त्यांना अजिबात मूर्त्यांची गरज नाहीये. पण ज्यांना ज्यांना अजून ओळख व्हायची बाकी आहे ना, त्यांना 100%च गरज आहे मूर्त्यांची. कळालं? ओळख होणं गरजेचं आहे. आणि एकदा ओळख झाली ना, पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही. एक हरि रूप, एक हरि रूप,
ध्यान गोपदश नाही, तुझ्या ध्यान गोपदश नाही. तुझ्या ध्यान जप त्यासी नाही, पण ज्यांना अजूनपर्यंत स्वतःच परमात्मा दिसत नाही ना, त्यांना मात्र गरजच आहे. ज्यांना अजूनपर्यंत झाडा झुपात, माणसाधिकात, आई वडिलात, भाऊ बांधवात देव दिसत नाही ना, त्यांना मात्र गरजच आहे. ज्यांना या निमित्तानं संस्कार मिळण्याची गरज आहे, मिळणार आहे. ज्ञानोबा तुकोबारांचे विचार माहीत होणार आहेत, ज्ञानेश्वरीला चिटकण्यासाठी. आणि खरं सांगू, ही आपली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. ही आपली हे असे कार्यक्रम करण्याच्या पाठीमागे, 7-7 दिवसाचे सप्ताह करण्याच्या पाठीमागे, आपलं आयुष्य ज्ञानेश्वरी किंवा तुकोबारांच्या गाथ्याला अर्पित करण्याच्या पाठीमागे दुसरा खूप मोठा हेतू अशातला भाग नाही. आमच्या जीवनाला आकार मिळावा एवढाच हेतू आहे. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुनीच मुक्तता. आम्ही ज्ञानोबारांसाठी काही करीत नाही. हे असा कार्यक्रम करून मंदिर उभारलं, पांडुरंगासाठी काय केलं आपण सांगा बरं. मंदिर उभं केलं, पांडुरंगासाठी आपण काय केलं? त्याचे उपकार केले.